हे संन्यासी, या महाभयंकर अरण्यात येताना मोठे मोठे वीर सुद्धा घाबरतात, आणि तू मला बघून सुद्धा न पाहिल्यासारखं करून पुढे चाललायस. भीती नाही वाटली खरं तुला माझी? तुला माहितीये का मी कोण आहे? माझ्यामुळे या जंगलात येताना लोक कितीतरी वेळा विचार करतात. ते एकटे येत नाही, ते समोर मृत्यूला बघून घाबरतात. आणि तुम्ही या जंगलामध्ये निर्भयपणे भ्रमंती करत आहात. थांबा थांबा, नाहीतर मी तुम्हाला मारून टाकीन. भगवान गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली आत्मज्ञान झाल्यानंतर गौतम बुद्ध बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी मगध राज्यात एका नगरात वास्तव्याला आले होते. तेव्हा तेथील नगरवासीय त्यांना अतिशय भयग्रस्त, चिंताग्रस्त आणि दुःखी दिसत होते. तेव्हा गौतम बुद्धांनी त्यांच्याकडे प्रेमाने चौकशी केली आणि ते म्हणाले, अरे, तुम्ही सर्व नगरवासी असे चिंताक्रांत, भयभीत, उदासीन आणि दुःखी का? निश्चितच असं काहीतरी भीतीदायक तुम्हाला त्रस्त करताय, भयग्रस्त करताय. अशी नक्की कोणती व्यथा आहे जी तुम्हाला चिंताग्रस्त करतेय? तुम्ही मला सांगा, तर त्यातून मुक्त करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. भगवान, श्री साष्टांग दंडवत. भगवान, आपण आमच्या मनातील चिंता, भय नेमकं ओळखलं. आम्ही आपल्याला त्याबद्दल सांगून आपला जीव धोक्यात घालू इच्छित नाही. माझ्या जीवाची चिंता अजिबात तुम्ही करू नका. तुमच्यावर कोणती वास्तविक परिस्थिती ओढवली त्याचं कथन करा. मी नक्की त्याच्यातून तुम्हाला भयमुक्त करेन. हे भगवान, आपल्या या आश्वासक वचनानंतर आम्ही आपल्याला आमच्या मनातील चिंता नक्की सांगतो. ज्या मार्गाने आपण मार्गक्रमण करीत आहात त्या मार्गावरील निबिड अरण्यामध्ये एक हिंस्त्र दरोडेखोर अंगुलीमाल वास्तव्यास आहे, आणि तो त्या घनदाट अरण्यातून जाणाऱ्या प्रत्येकाची निर्घृणपणे हत्या करतो आणि त्यांची बोटे छाटतो, आणि मग त्या बोटांची अंगुलीची माळ गळ्यात घालतो, आणि म्हणून त्याला अंगुलीमाल म्हणतात. मला जीवदान द्या. मी पुन्हा या मार्गाने कधी जाणार नाही. मला अभय द्या. मला अभय द्या. अभय, दया, क्षमा, करुणा या सर्व शब्दांवर मला फक्त हसू येते. जी भावना तुम्हा मनुष्य प्राण्यामध्ये नाही ती तुम्ही दुसऱ्याकडून कशी मागू शकता? निष्पाप मुक्या प्राण्याला मारून तुम्ही तुमच्या शरीराची भूक भागवता. तेव्हा येते देता का तुम्ही जीवनदान? मांसाहार करताना आनंदाने मिटक्या मारत कोणाचा तरी मांस, पण त्यासाठी तुम्ही कोणाचा तरी जीव घेतलेला असतो. मग तो तुम्ही अग्नीवर भाजता, मीठ मिरचीचा मसाला लावून भक्षण करता. तेव्हा येते का त्या मुक्या प्राण्याची? जसं तुम्ही जगाला द्याल ना तसं जग देखील तुम्हाला ती ध्यानात ठेवा.
त्यामुळे तू आता मरणाला तयार हो. मी मांसाहार सोडून देतो. मी प्राणी मात्रांवर प्रेम करेल, त्यांच्याविषयी अपार करुणा श्रद्धा ठेवत, परंतु मला जीवदान द्या. स्वतःच्या विचारांवर विसर पडणारे तुम्ही मनुष्य प्राणी अतिशय अप्रामाणिक, कुटील, कपटी असता. तुमच्यावर विश्वास ठेवायचा कदापि नाही. तुमच्यासारख्या निष्ठुर निर्दयी प्राण्याला क्षमा नाही, माफी नाही. आहे फक्त शासन, कठोर शासन, मृत्यूदंड. नाही मला मार. हे राक्षस, मागो माझ्यापासून, मागो मागो. पाहिलं, शेवटी मी म्हणालो तेच खरं ठरलं. मनुष्य प्राणी हा पृथ्वीवरील सगळ्यात घातक. समोरचा जर दुर्बल असेल तर त्याच्या दुर्बलतेचा दुरुपयोग करून त्याचं शोषण करतो, आणि समोरचा जर बलवान असेल तर त्याचा गुलाम होतो, त्याचे गुणगान गातो. आणि जेव्हा प्रतिशोध घेण्याची वेळ त्याच्यावर वार करायची एकही संधी सोडत नाही, जशी तू आता सोडली नाहीस. आणि तूही आता त्याच विषारी सापासारखा झालायस. तुला चिरडायलाच पाहिजे. आता अंगुली भगवान, हो आम्ही आपणास त्या क्रूर अशा नरभक्षक दरोडेखोर अंगुलीमालाबद्दल वृत्तांत देत असताना की जो कोणी त्या जंगलाच्या वाटेने जाईल त्याला या दरोडेखोराने पकडले आणि मारले. हो, आतापर्यंत 999 लोकांची हत्या केली असून त्यांची बोटे कापून गळ्यात माळा घालून फिरतो. अंगुली महालाच्या दहशतीमुळे अरण्यात जायला लोक घाबरतात आणि तुम्ही हसताय, असं का बरं? कारण आम्हास दृष्टांत झालाय की अंगुलीमाल हा कोणीही दरोडेखोर नसून एक सर्व गुण संपन्न, सुंदर, दयाळू असा राजकुमार आहे. तो या मार्गावर येण्याकरता काही घटना कारणीभूत आहेत, आणि म्हणून तो बोटांची माळ करून गळ्यामध्ये घालतो. सर्व गुण संपन्न राजकुमार हे कसे? हेच रहस्य मी तुमच्यासाठी, तुमच्या सुरक्षेसाठी तो अंगुलीमाल दरोडेखोर असलेल्या राजकुमाराला त्याचं पूर्वसंचित आणि जीवन हेतू सांगून त्याचा उद्धार करणार आहे. म्हणजे तुम्ही अंगुलीमालाला सामोरे जाणार? होय, निश्चितच मी त्याला सामोरा जाणार आणि त्याचं मनपरिवर्तन करणार. भगवान, आपण त्या मार्गाने जाऊ नये, आपले प्राण संकटात टाकू नये. नगरवासियांनो, आता मी माझा मार्ग बदलणार नाही. आता मी माग कदापि फिरणार नाही. भय, चिंता या भावनांवर मी नियंत्रण मिळवलंय असं मानतो, आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्याची आज वेळ आली आहे. याचं प्रात्यक्षिक म्हणजेच माझं आत्मपरीक्षण असेल. खर तर मी तुम्हा सगळ्यांचेच आभार मानायला पाहिजे, कारण तुमच्या सगळ्यांमुळेच मला ही संधी आज प्राप्त झाली. चला, मी निबिड अरण्याकडे प्रस्थान करतो. थांबा भगवान, आम्हास भय वाटते. भय, चिंता, काळजी, जीवन मृत्यू हे सर्व मानवी भावनांचं एक कल्पना विश्व आहे. पण वास्तव हे आहे की हे सर्व काही क्षणभंगूर आहे, नश्वर आहे, मिथ्या आहे, आणि आपण मात्र यालाच शाश्वत समजून बसतो.
आणि या भावनांवर, या नश्वर देहावर प्रेम करतो. खर तर हा देह पंचतत्वात विलीन होणार आहे. तो तिथून आला आहे आणि तिथेच परत जाणार आहे. हे जेव्हा मनुष्य प्राण्याला कळेल तेव्हा तो निर्भय होईल, शांत होईल, प्रसन्न होईल आणि मग तो जीवन मृत्यूच्या मृगजळातून मुक्त होतो. कारण त्याच्या जन्माचे प्रयोजन तसे आहे. स्वतः आध्यात्मिक प्रचिती घेऊन इतरांना देण्यासाठी झालेला आहे. आणि म्हणूनच सात्विक पुरोहिताच्या घरी तो जन्माला आला. राजपुरोहित, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो, वहिनींची सुटका लवकरच होईल आणि लवकरच गोड बातमी सुद्धा ऐकू येईल. मी सुद्धा याच गोष्टीची आतुरतेने वाट पाहतो. या बाळासाठी आम्ही खूप मंदिरांची उघडे झिजवली आणि मीच नाही तर श्री वत्स महाराजांनी सुद्धा आमच्या बाळासाठी नवस केले. या बाळाचा जन्म आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हे असं अचानक का होत असेल? या ऋतूत ढगांचा गडगडाट? नाही, काहीतरी विपरीत होणार आहे याचे हे संकेत आहेत. काहीतरी अशुभ होणार आहे याची ही चाहूल आहे. अशुभ काय घडणार आहे? आज तर आनंदाचा दिवस आहे. माझ्या स्वप्नाची पूर्ती होणार आहे. आज माझ्या बाळाचा जन्म होणार आहे. ऐकलात? आवाज ऐकलात? माझ्या बाळाचा जन्म झाला. आनंदाची बातमी, पुत्रलाभ झाला आपल्याला. काका, कोणत्या विचारात आहात? अहो, आज तर आनंदाचा दिवस आहे. परमेश्वरा, तुझे किती आणि कसे आभार मानू हेच कळत नाही. कांता, माझं एक काम करा. आत्ताच्या आत्ता राज ज्योतिषांकडे जा आणि माझ्या बाळाची कुंडली काढायला सांगा. आलोच मी. भविष्यात घडणाऱ्या सर्व अमंगल गोष्टींची चाहूल प्रथम निसर्गाला लागते. तसे तो मानवाला संकेतही देतो. पण मानवाची क्षमता ते संकेत समजून घेण्याची नसतेच. किंबहुना ते समजूनही तो न समजल्यासारखे वागतो. कारण त्याला ते स्वीकारायचेच नसते. आयुष्यात फक्त सुख आणि सुखाची अपेक्षा करणाऱ्या मानवाला दुःखाची साधी लहर जरी आली ना तरी खूप अस्वस्थ वाटते. मानव कितीही व्याकुळ झाला तरी सुद्धा विधिलिखित बदलता येत नाही. जे लिहिलेले असते तेच घडते. आणि अंगुलीमालच्या बाबतीतही ज्याची भीती होती तसेच घडले. राज ज्योतिषी पुरोहितांना भेटायला त्यांच्या घरी आले. अशक्य, भयंकर, हे असं असूच शकत नाही. काय झालं राज ज्योतिष? तुम्ही असे चिंताग्रस्त का दिसताय? ग्रहांची इतकी गुंतागुंत, प्रत्येकाची चाल एकमेकांविरुद्ध, त्यांची स्थिती सुद्धा नीट नाही. एकाही ग्रहाची मांडणी नीट नाहीये. मी अशी पत्रिका पहिल्यांदाच पाहिली. 10 लक्ष पत्रिकांमध्ये एखादी अशी असते. काय बोलताय तुम्ही? आम्हाला काही समजत नाहीये. काही घाबरण्याचे कारण नाही ना? माझ्या बाळाचे भविष्य उज्ज्वल असेल ना? त्याच्या आयुष्यात काही अडथळे तर येणार नाहीत ना? त्याच्या आयुष्यात नाही येणार, तो दुसऱ्याच्या आयुष्यात अडथळे आणेल. काय झालं राज ज्योतिष? तुम्ही असं का बोलताय? मी नाही, ही पत्रिका सांगते. तुमचा मुलगा दरोडेखोर असणार आहे, खूनी असणार आहे. शेकडो माणसांचे खून त्याच्या हातून होणार आहेत.
तो नरभक्षक असणार आहे, त्याला रक्ताची चटक लागणार आहे, त्याच्यामुळं गावाच्या गाव उद्ध्वस्त होणार आहे. ज्योतिष महाराज, असं बोलू नका. याच्यासाठी आम्ही खूप नवस केलेच. असं अभद्र बोलू नका. यावर काही उपाय? हो, काहीतरी उपाय सांगा. काय वाटेल ते सांगा, आम्ही सगळं काही करू. परंतु माझ्या बाळाच्या पत्रिकेतले ग्रह मात्र बदला. ग्रहांची स्थिती आपणच काय, तो परमेश्वर देखील बदलू शकत नाही. आपण तर साधी माणस. माझ्या हातात काहीच नाही. पुरोहित आणि त्यांच्या पत्नींनी रात्रभर खूप विचार केला. महाराजांनी जर मुलाच्या भविष्याबद्दल विचारलं तर काय सांगायचं, असा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर होता. राज ज्योतिषींनी सांगितलेली भविष्यवाणी जर नाही सांगितली तर तो खोटेपणा ठरेल, आणि खरंच सांगितलं तर आपल्या बाळाच्या दुर्दैवी भविष्यामुळे त्याला मृत्यूदंड मिळाला तर. पुरोहितांनी ठरवलं सत्याची कास सोडायची नाही. त्यांनी हिम्मत करून महाराजांना सगळं खरं सांगायचं ठरवलं. आणि मग आपल्याला असं धीर सोडून चालणार. आपला पुत्र जरी असला तरी आपल्याला आपल्या प्रजेचा, सुखाचा, त्यांच्या स्वास्थ्याचा, सुरक्षेचा विचार करायलाच हवा. आपण असं स्वार्थी होता कामा नये. आपण महाराजांना सगळं खरं खरं सांगायलाच हवं. तुम्हाला असं बोलवतं तरी कसं? उद्या जर महाराजांना आपण सर्व खरं खरं सांगितलं आणि त्यांनी आपल्या बाळाला देहांत शासन केलं तर? नाही नाही, मला श्री वत्स महाराजांवर पूर्ण विश्वास आहे. ते सारासार विचार करूनच निर्णय घेतील. आपल्या आणि आपल्या नगरवासियांच्या हितासाठी जे काही योग्य आहे, आता महाराजच काय तो निर्णय घेतील. राज ज्योतिष यांना महाराजांसमोर उभं करून जे सत्य आहे ते कथन करायला सांगू. या उपरांत त्या परमेश्वरावर सर्व काही सोपवू. तुम्ही काही म्हणालात तरी माझे मन धजावत नाही. आणि आपल्या बाळाचे भवितव्य घडवण्याचा अधिकार महाराजांना तरी कोणी दिला? महाराज म्हणजे परमेश्वर नाही. आपलं बाळ ही परमेश्वराची कृपा आहे, आणि परमेश्वराच्या कृपेवर अविश्वास दाखवणे सर्वार्थ चुकीचंच. आणि माझ्या बाळाचे जर काही बरं वाईट झाले तर मी तुम्हाला कधीही क्षमा करू शकणार नाही. चिंता करू नकोस, असं काही होणार नाही. जे आपल्यासाठी योग्य आहे तेच परमेश्वर घडवतो. आता जे काही असेल, खरं खोटं, योग्य अयोग्य, ते आता श्री वत्स महाराजांसमोरच होईल. बर राज ज्योतिषी, आपण हे सर्व सांगत आहात ते खरंय? होय महाराज, आजपर्यंत माझं कुठलंच भाकीत खोटं ठरलं नाही याची आपणास कल्पना आहेच. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, पाण्याचा प्रवाह विरुद्ध दिशेला वाहील, पण माझं ज्योतिष मला कधीच दगा नाही देऊ शकत. राजपुरोहितांच्या बाळाची पत्रिका आम्ही नीट पाहिली. बाळाच्या पत्रिकेतील ग्रह बाळाचं भविष्य हेच सांगत आहे. बाळाचं जसजसं वय वाढत जाईल तसतसं त्याच्या आयुष्यात अनपेक्षित घटना घडतील आणि बाळाचं इतर प्रजाजनांच्या बाबतीत धोकादायक होणं वाढत जाईल. इच्छा नसताना सुद्धा हे बाळ अतिशय संतापी, क्रूर, निर्दयी, अतिशय दुष्ट, क्रूर, हिंसक होईल. त्याला माणसाच्या रक्तांची चटक लागेल. तो खुनी दरोडेखोर होईल. तो अक्षरशः राक्षस होईल आणि साऱ्या नगरामध्ये हाहाकार माजवेल. अशा बालकाला जिवंत ठेवणं म्हणजे अनेक निष्पाप जीवांच्या मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखं होईल. महाराज, आपण महाराज आहात, न्यायाधीश आहात.
आपणास सर्वतोपरी निर्णय घेण्याचा अधिकार आहे. यापुढे जे करायचं ते आपणच कराल महाराज. राजगुरू, आपणास काय वाटतं? महाराज, माझी तर मतीच खुंटीत झाली आहे. एक वडील म्हणून, एक पिता म्हणून माझे मन सतत चिंताक्रांतच राहील. एकीकडे माझं बाळ आणि एकीकडे नगरवासियांची चिंता. या दोघांच्या विचारात मी पूर्णतः भरवलं गेलो महाराज. महाराज, आता तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. पुरोहित, एक पिता म्हणून आपण चिंताक्रांत होणं स्वाभाविक आहे. आपण असे करू, आपण या बालकाला सुमार्गाला लावू. इथून पुढे या बालकाला सर्वजण अहिंसक म्हणून संबोधतील. महाराजांचा विजय असतो. आपला निर्णय मला मान्य आहे, परंतु एक नक्की, आपण कितीही प्रयत्न केले तरी हे बालक खुनी, दरोडेखोर, अनेक निष्पाप जीवांचा प्राण घेणारच नाही. आज्ञा असेल. महाराजांच्या सांगण्यानुसार अहिंसकला गुरुकुलात दाखल करण्यात आलं. गुरुकुलात अहिंसक लहानाचा मोठा होत होता. तिथलं सात्विक वातावरण आणि गुरूंच्या मार्गदर्शनाचा अहिंसकच्या मनावर खोलवर परिणामही होत होता. राग, द्वेष हे सगळे त्याच्यापासून खूप दूर होते. तरुण अहिंसक आणि त्याचे मित्र गुरुदेवांसमोर शेवटच्या परीक्षेसाठी उभे होते. आज तुमच्या शास्त्र विद्येची चाचणी होणार आहे. मी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्या. या जगात असं का आहे जे वाऱ्यापेक्षाही जास्त गतिमान आहे? प्रकाश नाही. वीज नाही. अश्व अहिंसक, तू सांग. माणसाचे मन हे वाऱ्यापेक्षाही जास्ती गतिमान आहे. क्षणात इथे तर क्षणात तिथे. मनाच्या कल्पनेची भरारी ही त्याही पेक्षा जास्ती गतिमान आहे. मनाची व्याप्ती फार मोठी आहे, अनाकलनीय, अतर्क्य. मन एखाद्या चंचल चपळ फुलपाखरासारखे असते. झाडाच्या या फांदीवरून त्या फांदीवर, तर कधी आकाशात स्वैर संचार करणार. अतिशय अनिश्चित आणि वेगवान मानवी मन. अतिशय योग्य उत्तर दिलं आहेस. अतिशय समर्पक आणि त्याचं विश्लेषणही अतिशय अभ्यास. वा, अहिंसक आणि तुझ्या तिघांपेक्षाही जास्त हुशार आहेस. मी बाबांना म्हणजेच महाराजांना सांगेन की भविष्यात तुला मानाचं पद द्या. राजकुमारी, अजून शस्त्रविद्या बाकी आहे. मला खात्री आहे त्यातही अहिंसकच जिंकेल. धनुर्विद्या आरंभ. कृष्णसेन, मारुती, धनपाल, आणि आता शेवटी अहिंसक.
वा अहिंसक वा. पाहिलं, मी म्हणाले होते ना अहिंसकच जिंकणार. म्हणून आज माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने मी अहिंसकला माझा प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करते. माझा अहिंसक आहे सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम, याला कोणाची दृष्ट न लागो. अहिंसक सर्वोत्तम काय, सर्वश्रेष्ठ काय, त्याला सर्वोच्च पद मिळणार काय? कदापि नाही, कधीच नाही. आपण असे हौस द्यायचे नाही. पण यासाठी आपल्याला काहीतरी षडयंत्र रचावं लागेल, जेणेकरून अहिंसक हा सर्वांच्या मनातून उतरायला हवा, विशेषतः राजकुमारीच्या. राजकुमारीने त्या अहिंसकाला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे आणि अशा वेळी त्यांचे ऋणानुबंध वाढण्याची दाट शक्यता आहे. मला असे वाटत आहे की या अहिंसकचे चारित्र्य हनन करावयास हवे. आणि ते इतक्या खालच्या दर्जाला असलं पाहिजे की अहिंसक हा जन्म नालायक, पापी आणि दुर्जन असा संबोधला गेला पाहिजे. आणि आपण यासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकतो, इतक्या की राजकुमारीचे त्याच्यावरचे प्रेम आयुष्यभरासाठी संपले पाहिजे. राजकुमारीने त्याची घृणा केली पाहिजे. मैत्रीचा तर काय प्रश्न असंच काहीतरी करूया. राजकुमारी, तुमची एवढी अधिकता उत्कटता मी आधी कधीही पाहिली नाही. माणूस इतका उत्सुक तेव्हाच असतो जेव्हा समोरच्या व्यक्तीबद्दल त्याच्या मनात काही विशेष भावना वारंवार तरंगत असतात. विशेष भावना म्हणजे विशेष भावना म्हणजे वयात येत असणाऱ्या स्त्रीला तिच्याच वयाच्या एका पुरुषाबद्दल वाटतात त्याच भावना. चल, चावट कुठली, खूप धाडसाने बोलतेस हल्ली. ठीक आहे, मग माझं हे बोलणं पटलं नाही असं म्हणा, मी जाते इथून. हा रोजी, तू अगदी योग्यच ठाव घेतलायस माझ्या मनाचा. अहिंसकला गुरुकुलात पाहिलं आणि अनेक जलतरंग माझ्या मनात वाजू लागले. का कुणास ठाऊक, तसं ते लोभस, निरागस, तसेच धैर्यवान, सज्जन, बुद्धिमान असे रूप पाहून मी माझं हरपून बसले. क्षणभर असे वाटले त्याचं वाकचातुर्य पाहून त्याला घट्ट आलिंगन द्यावे, परंतु तेथे सर्वांच्या उपस्थितीमध्ये धाडस झाले नाही. नेहमी असं वाटतं आमची एकांतात भेट व्हावी, ती माझ्या समोर असावी, डोळ्यात डोळे घालून प्रहर न प्रहर फक्त त्यांच्याकडे पाहत बसावं आणि अलगद त्यांच्या मिठीत विरघळून जावं. अडवलंय कोणी? अगो बाई, तुम्ही इथे? हो, म्हणजे मीच आमंत्रित केलं होतं, पण एवढे अकस्मात याल असे वाटले नाही. ही उर्वशी पण काय बाई, मला सांगायला नको? बरे झाले ना त्यांनी तसे सांगितले नाही, अन्यथा आपले मनोगत मला कसे समजले असते. मी जे ऐकले आहे ते खरे आहे. हीच मिठी, हेच आलिंगन हवे होते. होय अहिंसक, आता उर्वरित जीवन या मिठीतच घालवावे असे वाटते. आपल्या प्रेमाला कुणाची दृष्ट लागू नये. राजकुमारी आणि अहिंसक एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, पण विधिलिखित मात्र काहीतरी वेगळंच होतं. राजकुमारीने अहिंसकची प्रशंसा महाराजांजवळही केली. महाराजांनाही खूप बरं वाटलं, आपल्यामुळे कुणाचं तरी आयुष्य वाचलं. महाराजांनीही अहिंसकचे वडील म्हणजे पुरोहितांजवळही हे सगळं सांगितलं. त्यांनाही आपल्या लेकाचं खूप कौतुक वाटलं. भविष्यवाणी खोटी ठरली, पण राजज्योतिषी मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम होते. मी जे भाकीत केलं आहे ते खोटं ठरू शकत नाही असा त्यांचा गाढा विश्वास होता. अखेर राजज्योतिषांच्या भाकितानुसार जे घडायचं तेच घडलं. मारुती, धनपाल आणि कृष्णसेन यांनी अहिंसक विरुद्ध अतिशय वाईट असं षडयंत्र रचलं. प्रणाम गुरुदेव.
या अशा समय इथे काही सांगायचं का आम्हाला? हो, पण कशी सुरुवात करू हे समजत नाही. तुम्हीच आम्हाला सांगितलेच नाही तर आम्हाला समजणार कसे? सांगा. आम्ही जर सांगितलं तर तुम्ही क्रोधित नाही होणार ना? नाही होणार, परंतु सांगायला अधिक विलंब केला तर मात्र नक्कीच आम्ही क्रोधित होऊ. गुरुदेव, अहिंसक त्याचे काय? त्याची गुरु मातेवर वाईट नजर आहे. धनपाल, आम्ही पाहिलं आहे आमच्या डोळ्यांनी. शक्य नाही, अहिंसक असं करणं शक्य नाही. बघा, आम्ही तुम्हाला म्हणालो होतो तुमचा आमच्यावर विश्वास बसणार नाही म्हणून. गुरुदेव, आपण आपल्या डोळ्यांनी खात्री करून घ्यावी. चला गुरुदेव, याची देही याची डोळा. आपण स्वतः सत्य असत्याची खात्री करून घ्यावी. काय? हो, चला गुरुदेव. चल चला. बाळा अहिंसक, आज माझ्या मुलाची आवडती खीर केली आहे, खाऊन घे. बाळा, काय झालं रे? तू बोलत का नाहीस? बाळा, तुझी अशी अवस्था मला पाहवत नाही रे. मी तुझ्यासाठी गरम गरम जेवण आणते. नको, कशाला उगाच तुम्हाला त्रास? त्रास कसला? माझ्या पोटचा नसलास तरी माझा मुलगाच आहेस खूप. तू कर आराम, मी आलेच. असंभव, असंभव, असंभव. अखेर राज ज्योतिषांनी सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरणार. कोणती भविष्यवाणी? भविष्यवाणी हीच की हा अहिंसक भविष्यात नरभक्षक होणार. मानवी रक्ताची याला चटक लागेल. हा महाभयंकर राक्षस होईल. नगरामध्ये हा सर्वत्र हाहाकार माजवेल. याला जिवंत ठेवणे म्हणजे अनेक निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्यासारखे होईल. अहिंसक एक खूनी, दरोडेखोर. आणि आता बहुतेक ती वेळ आली आहे स्वतःच्या गुरुपत्नीवर वाईट दृष्टी ठेवणाऱ्या अहिंसकाला अशी गुरुदक्षिणा मागेल की त्याला आयुष्यभरासाठी वेदनेच्या, पश्चातापाच्या, दुःखाच्या अंधारात घुसमटत राहावं लागेल. काही काही जण कशी असतात ना की त्यांच्या जन्मापासूनच ठरतं की ते कोण होणार आहेत. ते कोण होणार म्हणजे ज्यांच्या जन्मपत्रिकेतच लिहिलेलं असतं ते पुढे जाऊन दरोडेखोर, लुटारू होणार. कोणाच्याच प्राणाची पर्वा न करणारे, ज्यांना मानवी रक्ताची ओढ असेल. बापरे, हे सगळं कोणाबद्दल बोलतोस? आणि तू? अरे कोणाबद्दल काय, या हिंसक बद्दल बोलतोय. याच्याच पत्रिकेत दोष आहे हे समजले मला. पत्रिकेत दोष आहे? कोणी सांगितलं तुला? कसं समजलं तुला? मी असा नाहीच आहे. मी कधीच कोणाशी वाईट वागू शकत नाही. माझ्यावर तसे संस्कार नाही, माझी तशी जडणघडण नाही आणि शिकवणही नाही. अरे खाण तशी माती, मातीमध्ये दोष असला ना की माती मातीच राहते आणि त्यातून विषारी वृक्ष जन्माला येतात. तसेच विषारी विचार देखील येतात. कसले विषारी विचार आणि कोणाच्या मनात? तू तुझ्या मनाला विचार, कसले विचार. आणि आता तुझ्या मनात काय चाललंय आम्हाला काही ठाऊक नाही का? गुरु माता म्हणजे आपली आईच खरं तर. बरोबर. आणि त्यांच्याबद्दलचे तुझे विचार इतके गलिच्छ, विकृत. तुझे संबंध कसे आहेत गुरुमाते बरोबर ते आम्ही पाहिले. अरे लाज वाटायला हवी तुला.
धनपाल, अरे हे बोलण्याआधी जीभ का नाही झडली तुझी? आई मुलाचं पवित्र नातं आहे आमचं. जसं परमेश्वराचं असतं आपल्या भक्तांशी, तितकंच निर्मळ. अरे हिम्मत कशी झाली तुझं असं बोलण्याची? हे मी नाही, सगळं गुरुकुल बोलतंय. आणि काय रे, तुमच्या दोघांचं वागणं आम्हाला समजत नाही असं वाटतंय का? तसं नाहीये. अरे आई मुलाच्या पवित्र नात्याला कलंक लावू नका तुम्ही दोघे. धनपाल, अरे काय करस तू? हे नाही, हे बघ, तो बेशुद्ध पडला असेल, त्याला पाणी पाजलं ना की तो शुद्धीवर येईल. मी पाणी आणतो. जिवंत आहे. मारून टाक, गळावर मारून टाक. हा. धनपाल, अरे अरे उठ ना. अरे काय केलंस तू? अरे खून केलास, तो मृत झालाय. मृत नाही रे, अरे बेशुद्ध पडलाय तो. त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडला ना की शुद्धीवर येईल तो. ए धनपाल, अरे असं कसं मारेन मी त्याला? गुरुमातेबद्दल तो बोलला म्हणून मला राग आला आणि म्हणून मी त्याला मारलं इतकंच, पण जीवे मारलं नव्हतं रे. मग आम्ही काय खोटं बोलत आहोत का? तर काय, तुझ्या गळ्यात आपल्यामुळे त्याचा जीव गेलाय. शेवटी भविष्यवाणी खरी ठरली. अरे तू कुणी झालायस? गुरुदेवाला सांगितलं पाहिजे. गुरुदेव, अहिंसकांनी धनपालाचा खून केलाय. गुरुदेव, गुरुदेव, गुरुदेव. मारुती आणि कृष्णसेन यांनी खरं तर धनपालचा खून केला आणि तो अहिंसकनी केलाय असं सर्वत्र पसरवलं. गैरसमजाचं पिशाच्च एकदा डोक्यात घुसलं की मग माणसातला माणूस हा माणूस राहत नाही. तो गैरसमजाच्या डोहात बुडू लागतो आणि आपल्या बरोबरच्या लोकांच्या आयुष्याचीही माती करतो. गुरुदेवांच्या मनात हे गैरसमजाचं वादळ घोंगावत होतं आणि त्यामुळेच त्यांनी गुरुमातेवर आणि अहिंसकवरही संशय घेतला आणि त्याला कृष्णसेन आणि मारुती यांनी खतपाणी घातलं. धनपालच्या खुनामुळे अहिंसक तर खुनी झालाच, पण तरी सुद्धा गुरुदेवांचा मारुती आणि कृष्णसेन यांच्यावर विश्वास होता. त्यामुळे कधीही कुणावर आणि किती विश्वास ठेवावा हे आपल्यावरच अवलंबून असतं. गैरसमजामुळे काही फक्त माणसंच दुरावत नाहीत, तर समोरच्या माणसाच्या आयुष्याची वाताहत होते. गुरुदेवांच्या गैरसमजाच्या वादळामध्ये अहिंसकचं बळी जाणं हे तर विधिलिखित होतं. चित्त लक्ष्यावर एकाग्र करा. गुरुदेव, का आलास इकडे तू? आम्हाला तुझं तोंड देखील पाहायची इच्छा नाही. खून केलास तू. आम्हाला वाटलं होतं आमच्या सानिध्यात राहून तुझ्यात बदल घडेल, पण नाही. कितीही लोखंडाला सुवर्ण बरोबर ठेवलं तरी लोखंड सुवर्ण होऊ शकत नाही. तुझ्या बाबतीतही नेमकं तेच घडलं. अखेर तुझ्या पत्रिकेत जे होणार आहे तेच घडणार. आम्ही कितीही काहीही केलं तरी त्यात बदल नाही. कोणी मला सांगेल काय आहे असं माझ्या पत्रिकेत? आम्हाला ते सांगण्याची गरज वाटत नाही. निघून जा इथून. आम्हाला तुझं तोंड देखील पाहायचं नाही. आजपासून तुझं शिक्षण बंद. मला आपल्यापासून असं वेगळं करू नका. आपल्याशिवाय माझं काहीच नाही. मला पोरकं करू नका. पण मी आपला शब्द डावलणार नाही, कारण गुरुची आज्ञा ही परमेश्वराची इच्छा. आपल्याला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ तेवढे सांगा. जर मी आपल्याला गुरुदक्षिणा देऊ शकलो नाही तर माझ्या शिक्षणाचा काही अर्थच नाही. सांगा, आपणास गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? अहिंसक, मी आज तुला एक गुरुदक्षिणा मागणार आहे. नाही तर म्हणणार नाहीस? कदापि नाही. वचन देतो.
ठीक, मग तू आत्ताच्या आत्ता मगध राज्याच्या निबिड अरण्यात राहून 1000 जणांच्या खुनानंतर त्यांच्या अंगुलीची माला शिष्य म्हणून अर्पण करायचीस. हीच तुझी गुरुदक्षिणा असेल. आहे कबूल? गुरुदेव, मी निष्पाप निर्दोष जणांचा प्राण का घ्यावा? गुरुदेव, हा दांभिक आहे. यांनी कित्येक वेळेला गुरुकुलाचे नियम सुद्धा मोडलेत. हा रात्री त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी गुरुकुलाच्या बाहेर जायचा. हा तर गुरुमातेवर सुद्धा दुष्टवासना ठेवू नये. मारुती, तुझे शब्द परत घे, अन्यथा काय? प्राणाला मुकशील तू. अरे भेकडेस तू, मला काय मारणार? मारुती, गुरुदेव, झाली झाली. अखेर तुझ्याबद्दलची भविष्यवाणी खरी ठरली. तू मानवी रक्ताचा तहानलेला होशील, हिंस्र नरभक्षक होशील. निघून जा आत्ताच्या आत्ता इथून आणि माझी गुरुदक्षिणा आण. गुरुदेव, माझे प्राण मागितले असते ना तरी दिले असते, पण अशी विचित्र गुरुदक्षिणा का गुरुदेव? कारण मला देखील संशय आहे की तू खरोखरीच गुरुमातेवर. गुरुदेव, आता तुम्ही म्हणता तसा मी हिंस्र राक्षस होईल. 1000 निर्दोष जणांचा जीव घेईन आणि त्यांची अंगोलीची माल आणून तुमच्या गळ्यात घालीन, तेव्हाच तोंड दाखवीन. अहिंसकने गुरु आज्ञा प्रमाण मानून गुरूंच्या सांगण्यानुसार केलं. पण अंगुलीमालला आता थांबवणं शक्य नव्हतं. काही केल्या तो लोकांना मारायचं थांबतच नव्हता. अंगुलीमालच्या उद्धाराची वेळ आता जवळ आली होती. नगरवासियांनो, ज्याप्रमाणे पणतीचा प्रकाश काळोख दूर करतो, पावसाची एक सर त्या तापलेल्या धरतीला मृदू करते, शांत करते, आणि त्या मृदू झालेल्या धरणीमध्ये एक बीजाचा अंकुर फुटतो, त्याचप्रमाणे दुखवलेल्या मनाला एक प्रेमाची फुंकर मारल्यावर त्यातला हळवा, संवेदनशील आणि प्रेमळ माणूस जिवंत होतो. मग तो कितीही क्रूर, निर्दयी आणि पाषाण हृदयी असला तरी त्याच्यामधली आपुलकी, प्रेम आणि क्षमाशील भाव हा जागृत होतोच. गरज असते ती फक्त त्या प्रेमळ हाताची. एकदा का तो प्रेमळ हात पाठीवरून फिरला की मग दुःख, चिंता हे सगळं दूर होतं, आणि मग चिरंतन शांतता आणि प्रसन्नता त्या दुःखी हृदयामध्ये वास करते. आणि हेच काम अंगुलीमालच्या बाबतीत आता मी करायला चाललोय. नगरवासियांनो, तुमच्या सगळ्यांचे आभार. मला आता निरोप द्यावा. मी आता निबिड अरण्याच्या दिशेने प्रस्थान करतो. गौतम बुद्धांची पावलं ही मृत्यूकडे नाही तर नवजीवनाकडे पडत होती. ते त्या सर्वसामान्य नगरवासियांना समजणं अशक्य होतं. निश्चयी मनाने गौतम बुद्ध शांतपणे अरण्याच्या दिशेने चालत राहिले. जसजसे ते पुढे जात राहिले तसतसे अरण्य आणखी भीतीदायक होत गेले. काही वेळातच ते जंगलात पोचले. इथे अंगुलीमाल राहत होता. हे संन्यासी, या महाभयंकर अरण्यात येताना मोठे मोठे वीर सुद्धा घाबरतात. आणि तू मला बघून सुद्धा न पाहिल्यासारखं करून पुढे चाललायस. भीती नाही वाटली खरं तुला माझी? तुला माहितीये का मी कोण आहे? माझ्यामुळे या जंगलात येताना लोक कितीतरी वेळा विचार करतात. ते एकटे येत नाही, ते समोर मृत्यूला बघून घाबरतात.
आणि तुम्ही या जंगलामध्ये निर्भयपणे भ्रमंती करत आहात. थांबा थांबा, नाहीतर मी तुम्हाला मारून टाकीन आणि तुमची बोट कापून माझा 1000 जणांना मारायचा पण पूर्ण करीन. तुम्ही स्वतःला खूप शक्तिशाली समजता ना? या झाडाच्या फांद्या काढून आणून दाखवा. याहीपेक्षा काही कठीण असेल ना तर ते सांगा, कारण ही इच्छा तुमची शेवटची इच्छा असणार आहे. ते येणारा काळच ठरवेल. आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून खूप अवघड कार्य करायचं लक्षात ठेवा. या अंगुलीमालाने 999 जणांचा खून केला आणि त्याची साक्ष माझ्या काळ्या त्या माळेच्या रूपात आहे. आणि तुम्ही त्याला फक्त झाडाची फांदी तोडून आणायला सांगता. याच्या पुढचं कार्य ह्याच्यापेक्षा कठीण असणार. तेव्हा सांगेनच. आता जा, झाडाची फांदी तोडून आणा. हे बघा, तोडली झाडाची फांदी. जा, आता ही फांदी पुन्हा त्या झाडाला जोडून दाखवा. काय तुम्ही कसले महात्मा? एकदा झाडाची फांदी तोडलेली पुन्हा जोडता येत नाही एवढं माहित नाही का? अंगुलीमाल, तुला हे समजवण्याचा मी प्रयत्न करतोय. जर एखादी गोष्ट जोडायची तुझ्यात शक्ती नसेल तर ती तोडायचा तुला कुठलाही अधिकार नाहीये. आणि एखाद्या व्यक्तीला जीवनदान देण्याची तुझी क्षमता नसेल तर त्या व्यक्तीला मारण्याचाही तुला कुठलाच अधिकार नाहीये. मला थांब म्हणला होतास ना तू? हे बघ, मी इथंच आहे, स्थिर. पण तू अस्थिर आहेस. एका जागेवरच उभा, मग मी अस्थिर कसा झालो? अंगुलीमाल, आपल्या दोघांची भेट गेल्या जन्मी ह्याच्या आधीच झालेली आहे. गेल्या जन्मीच्या अवतारात तू मनुष्यभक्षक राजा म्हणजेच यक्ष म्हणून जन्माला आलास. यक्खा म्हणजे एक प्रकारचा राक्षस. त्याचं नाव होतं सौदसा. राक्षस रूपात वाढलेला सौदासा एका देवतेला भेटतो. त्या देवतेकडून तो वचन घेतो की 1000 राजांचा बळी दिल्यानंतर त्याला त्याचं मूळ राजा हे पद पुन्हा प्राप्त होईल. 999 राजांचा बळी दिल्यानंतर त्याला सुतासोमा नावाचा गुरु भेटतो. सुतासोमा त्याचं मन परिवर्तन करतो, त्याला धार्मिक माणूस बनवतो, त्याला हिंसेपासून खूप दूर घेऊन जातो. तो सुतासोमा म्हणजेच मी, आणि सौदासा म्हणजेच अंगुलीमालचा पूर्वीचा अवतार म्हणजे तुझा अवतार. या जन्मात तुझे सगळे मित्रच तुझे शत्रू बनले. तुझ्या मित्रांनीच गुरूंकडे अशी काही गुरुदक्षिणा मागितली ज्याच्यामुळे तू बनलास हिंस्त्र, दरोडेखोर अंगुलीमाल. पण खरं तर तुझं नाव अहिंसक आहे ना? हे तथागत गौतम बुद्ध, आपण जे कथन करत आहात त्यानुसार माझ्या जन्मताच माझी पत्रिका एवढी भयंकर आणि विचित्र होती. मग देवावर श्रद्धा आणि विश्वास तरी कसा ठेवावा? हा दैवयोग कुणालाच चुकलेला नाही. प्राक्तन हे ज्याचं त्याचं प्रत्येकाला भोगायलाच लागतं. तुझं प्राक्तनच असं होतं की इतके चांगले संस्कार होऊन शास्त्रविद्या शस्त्रविद्या ग्रहण करून सुद्धा तुझ्या नशिबात जे आलंय ते तू टाळू शकणार नाहीस. कारण ते विधिलिखित होतं आणि त्याप्रमाणेच घडलं. वयाच्या 12व्या वर्षी तुला गुरुकुलात दाखल करण्यात आलं. तू तिथेच लहानाचा मोठा झालास. सगळं शिक्षण तिथेच घेतलंस. पण केवळ एका छोट्याशा गैरसमजुतीमधून तुझा प्रेम, नातं या सगळ्यावरचा विश्वास उडला आणि मग तू राक्षस बनलास. आणि मग मात्र हाहाकार उडाला. राजकुमारी तुला समजवायला पण आली. मारुतीनं तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. तू त्याला समजवलंस पण त्यांनी ऐकलं नाही.
तू त्याचा वध करण्याचा प्रयत्न केलास, पण तो घायाळ होऊन तिथून पळाला आणि गुरुमाता आणि गुरुदेव यांना जाऊन भेटला. त्या दोघांना त्यांनी जे काही घडलंय ते सगळं खरं खरं सांगून टाकलं की अहिंसक हा पूर्णपणे निर्दोष आहे, त्याची ह्या सगळ्यात काहीच चूक नाही. हे सगळं कट कारस्थान आम्हीच त्याच्या विरुद्ध बनवलं होतं. हे जेव्हा तुझ्या सख्या आईला कळलं तेव्हा ती तुला भेटायला आली, पण तू सख्या आईला मारायला निघालास. अहिंसक, तुझ्या उद्धाराची वेळ आता जवळ आली. माफ करून टाक सगळ्यांना, मनातला क्रोध काढून टाक, भिक्खू हो आणि शांतीपूर्ण जीवन व्यतीत कर. लोकांची माफी माग आणि त्यांना शरण ये. सर्वांना समजले की अहिंसक निर्दोष होता आणि तो बुद्धांना शरण गेला. म्हणूनच आज तू मला भेटलास, 1000वा बळी घेता यावा म्हणून. पण तू हे विसरलास की तुझं खरं नाव अहिंसक आहे. एक हुशार, विद्वान आणि सर्व गुणसंपन्न शिष्य. तुझ्या मित्रांनी केवळ तुझ्या मत्सरापोटी तुला त्या निबिड अरण्यात पाठवून एक क्रूर कर्मा, खुनी दरोडेखोर असलेला राक्षस बनवलं आणि तेव्हापासून तू तिथेच फिरतोयस. हे भगवान, आपण म्हणताय ते मला हळूहळू उमगू लागले आहे, कारण तुम्ही म्हटलात अगदी ते तसेच घडले आहे. परंतु यावर उपाय आहे ना. आता मी तुला जीवनाचा मार्ग दाखवतो, त्याचे तुला अनुकरण करावे लागेल. 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग आणि पंचशील यांचा यात समावेश आहे. 4 आर्य सत्य. जगात दुःख आहे, त्या दुःखाला कारण आहे. हे कारण म्हणजेच तृष्णा, म्हणजेच इच्छा किंवा हव्यास होय. इच्छा आणि हव्यास नियंत्रित करणं हाच दुःखाच्या निरसनाचा उपाय आहे. पहिले आर्य सत्य, दुःख. दुःख तथा विफलता दैनंदिन जीवनातील प्रश्नांशी निगडीत आहे. जन्म, वृद्धत्व, आजार, मृत्यू, क्लेश आणि सर्व प्रकारचे वैफल्य म्हणजेच दुःख होय. अनावश्यक वस्तूंची प्राप्ती तथा आवश्यक वस्तूंची अप्राप्ती म्हणजेच दुःख होय. दुसरे आर्य सत्य, दुःखाचे मूळ. प्रत्येक दुःखाच्या मुळाशी उत्कट इच्छा असते. त्याचा परिणाम म्हणजेच अज्ञान आणि भ्रांती होय. उत्कट इच्छा या आनंद प्राप्ती करता, अस्तित्वाकरता किंवा आत्मनाशाकरता असू शकतात. आपली तीव्र इच्छा म्हणजेच तृष्णा, वासना, आवड, पसंती हेच दुःखाचे मूळ कारण होय. अतिसंपत्तीचा मोह अतिश्रम करायला लावतो. अतिरिक्त श्रम केल्याने व्यक्ती आजारी पडते, त्याला दुःख होते. यावरून तीव्र इच्छा ही मूळ दुःखाचे कारण आहे. सामान्य माणसाने जे आहे त्यातच आनंद मानून जीवन प्रवाह चालू ठेवावा. म्हणजे गरीबच राहावे असे नाही, तर मध्यम मार्ग याचा अवलंब करून संयमाने आपल्याला उन्नती वा प्रगतीसाठी प्रयत्न करावे. तिसरे आर्य सत्य, दुःख निरोध. धम्माचा मूळ उद्देश आहे तो दुःख निरोध वा दुःख निवारण. लोभ, द्वेष व भ्रम यांचा नाश करणे हा मूळ हेतू आहे. जेव्हा तृष्णा तथा उत्कट इच्छेची जागा निर्माण घेईल त्यावेळी शाश्वत आनंद प्राप्त होतो. लोभ, द्वेष व भ्रम यांना क्षीण करण्यासाठी मनुष्याने धम्म जाणला पाहिजे व तो आचरणात आणला पाहिजे. अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास तृष्णा क्षीण होते व मनुष्यात दुःखापासून मुक्ती मिळते. चौथं आर्य सत्य, दुःख निरोधाचा मार्ग. धम्म जीवनाचा मार्ग दर्शवतो.
धम्म म्हणजे नीती होय. नीतीचा विकास म्हणजे दुःख निरोध होय. नीती आचरणात आणल्यास मनुष्य निश्चितच आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकतो. त्यालाच धम्म शिकवणीप्रमाणे अष्टांगिक मार्ग म्हणतात. अष्टांगिक मार्ग म्हणजे 8 घटकांचा मार्ग आहे. यास मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, अर्यो अठिंगको मग्ग. काम, क्रोध, द्वेष इत्यादी सर्व दोषांपासून दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग आहे. यास मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अवलंब केल्यास मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. निर्वाण म्हणजे धर्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्या प्रवृत्तींवर असणे. निब्बाण म्हणजेच निर्वाण म्हणजे निर्दोष जीवन. काम, क्रोध, द्वेष हे दोष आपलं जीवन दूषित करतात. हे दूर करून जीवन निर्मळ करण्याचा मध्यम मार्ग म्हणजेच अष्टांगिक मार्ग. हा मार्ग मनुष्याला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो, ज्ञान देतो आणि त्यामुळेच चित्ताला शांती लाभू शकते. मनुष्यांच्या दैनंदिन जीवनात मनुष्य जितके या मार्गाने वाटचाल करतील तितके जीवन अधिक आनंदी होत जाईल. सम्यक दृष्टी, निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणं. सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार, विचार. सम्यक वाचा, करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा म्हणजेच बोल ठेवण्याचा प्रयत्न करणे. सम्यक कर्मांत, उत्तम कर्म म्हणजेच योग्य अशी कृत्य करणे. सम्यक आजीविका, वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे. सम्यक व्यायाम, वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे. सम्यक स्मृती, तात्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास म्हणजेच मनाला जागरूक ठेवणे. सम्यक समाधी, कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे. आता याचे विस्ताराने वर्णन सांगतो. सम्यक दृष्टी. अष्टांगामध्ये पहिले सूत्र आहे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे जे जे आहे, जसे आहे तसे पाहणे. एखाद्या व्यक्तीविषयी मनात राग असेल किंवा काही पूर्वग्रह असतील तर ती व्यक्ती जे काही करेल त्यात आपल्याला दोषच दिसू लागतात. कधी कधी मन विषादाने भरून गेले असले की भव्य आकाश, तेजस्वी नक्षत्रे, सुगंधाची आणि सौंदर्याची बरसात करणारी फुले यांच्या दर्शनाने आनंद होतच नाही. मूळ वस्तू जशी आहे तशी न बघता विकारग्रस्त मनाने बघितली की तिच्या बाबतीतील आपले आकलन दूषित होऊन जाते. म्हणून माणूस, वस्तू, निसर्ग सगळ्यांकडे शांत, समतोल, पूर्वग्रह विरहित अशाच दृष्टीने बघावे. म्हणजे बघणारा आणि बघितले जाणारे यांच्यात योग्य असे संबंध प्रस्थापित होतात. सम्यक संकल्प. आपला संकल्प, आपले ध्येय हे फार आवाक्या बाहेरचे नको. तसेच अगदी फार साधे, सहज साध्य, कुवतीपेक्षा पुष्कळ कमी असेही नको. आपल्या नेहमीच्या जगण्यात सम्यक संकल्प फार महत्वाचा ठरतो. खोटी प्रतिष्ठा आणि अहंकारापायी अमुक एक करून दाखवेल आणि मगच विसावेल या संकल्पामुळे आयुष्यातील मौल्यवान काळ फुकट जाऊ शकतो. मनापासून नको असलेली गोष्ट करणे म्हणजेच मानसिक शक्तींचा अपव्यय असतो. आणि दुसरीकडे आळशीपणा करून आपल्याकडे असलेली शक्ती, ताकद
कौशल्य फुकट घालवणे हे सुद्धा दुःखदच म्हणावे लागेल. अशी माणसे आपले आणि समाजाचे नुकसान करीत असतात. तेव्हा कुवतीनुसार समतोल ध्येय म्हणजेच सम्यक संकल्प तो आवश्यक असतो. सम्यक वाणी हे तिसरे सूत्र आहे. आपले बोलणे सत्य, सरळ आणि प्रिय असावे. खोटेपणा, ढोंगीपणा, फसवणूक आपले अनेक तऱ्हांनी नुकसान करत असतात. आपल्या रोजच्या जगण्यात पुष्कळदा आपण आत काहीतरी दडवतो. एखाद्याबद्दल राग असताना बाहेर मात्र गोडगोड बोलतो. राग दडपल्यामुळे तो वेगळ्या प्रसंगी वेगळ्या मार्गाने बाहेर पडू शकतो. अशी माणसे अकारण हिंसक होऊ शकतात. विपरीत किंवा बदलून न सांगता जे आहे जसे आहे तसं सांगायला हवे. राजाचे हेर खोटे आणि गोड बोलू लागले तर राज्याचा विनाश ओढवेल. स्तुतीही नव्हे आणि निंदाही नव्हे. साधेपणी अहिंसात्मक तऱ्हेने सत्य सांगणे, गरज नसताना वृथा न बोलणे या सर्व बाबी सम्यक वाणीत समाविष्ट होतात. चौथं सूत्र आहे सम्यक कर्मांत. योग्य तेवढं कर्म करणं म्हणजेच सम्यक कर्मांत. यात आत्महत्या, चोरी, हिंसा, परस्त्रीविषयी लोभ अशी सारी कर्मे निषिद्ध आहेत. दुसरीकडे कितीही मिळाले तरी अजून हवेची लालसा न सुटणे. त्यासाठी जीवाच्या आकांताने कर्म करीत राहणे हे सुद्धा वर्ज्य असावे. एका माणसाला सांगितले गेले की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू जिथपर्यंत धावत जाशील तेवढी जमीन तुझी होईल. सूर्यास्तापर्यंत खूप अंतर पार करायला हवे म्हणून तो लोभामुळे जोरानं धावत राहिला. सूर्यास्त झाल्यावर तो थांबला आणि शेवटी अतिश्रमानं मृत्यू पावला. त्याला पुरण्यास 3.5 हात जमीन पुरेशी झाली. आपल्याला योग्य असे साध्य ठरवल्यावर त्या दिशेने शांतपणे कर्म करत राहणे म्हणजेच सम्यक कर्मांत. सम्यक उपजीविका हे 5वे सूत्र आहे. आपली उपजीविका ही आपल्या आवडीनुसार असावी, परंतु त्यापासून इतरांना त्रास, दुःख, कष्ट किंवा कोणतीही इजा होता कामा नये. उपजीविका ही सन्मार्गाने करावी. चोरी, फसवाफसवी, पाप, हिंसा करून उपजीविका कधीच करू नये. आपण जितक्या खोट्या गोष्टी करून आणि इतरांना त्रास देऊन उपजीविका करतो तितके आपण अपराधी, भीतीग्रस्त, संतापी असतो. समाधानी आणि शांत जीवनापासून वंचित राहतो. सम्यक व्यायाम हे 6वे सूत्र आहे. वाईट विचार मनात उत्पन्न होऊ नये म्हणून प्रयत्न करणे. उदाहरणार्थ दुसऱ्याचे धन हडप करावे असा विचार मनात नसतो, पण तशी संधी समोर आली तर मोह होऊ शकतो. आणि अशा प्रसंगीही वाईट विचार न करण्याचे वळण मनाला लावायलाच हवे. वाईट विचारांनी फक्त विध्वंस घडतो. त्यामुळे एकतर मनाला टोचणी लागते किंवा अधिक विध्वंसाची आग भडकते. चांगली कृत्य करणे, मनात सुविचार उत्पन्न होतील असा प्रयत्न करणे, सुविचार मनात नीट रुजवणे, हे पूर्णत्वाला नेऊन जीवनात त्यांचा अंतर्भाव करणे या मानसिक प्रयत्नांना सम्यक व्यायाम असे म्हणतात. सम्यक स्मृती हे 7वे सूत्र आहे. व्यर्थते विसरणे आणि सार्थते स्मरणात ठेवणे. दैनंदिन जीवनात घडावयास हवे, पण इथे तर उलटेच घडते. वाईट गोष्टींच्या स्मृती पक्क्या होतात. कोणी आपल्याकरता काय केले हे लक्षात कधीच राहत नाही, उलट काय केले नाही तेवढे मात्र लक्षात राहते. दैनंदिन जीवनात हे दुःखाला कारणीभूत आहे. आपल्या शरीर मनातील सुखदुःखादींचे साक्षीत्वाने अवलोकन करत त्यांचे स्वरूप समजावून घेणे. त्या बाबतीत मन सावध, जागृत आणि संतुलित असणे म्हणजेच सम्यक स्मृती. सम्यक समाधी. सम्यक समाधी हा अंतिम टप्पा आहे.
दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करणे खूप कठीण आहे. दुःख आणि षड्रिपूंच्या पलीकडे जात अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी सात्विक मार्गाने जगता जगता हळूहळू मनाची तयारी होऊन हर्ष खेद ते मावळले अशी स्थिती आली की मन विशुद्ध आनंदाने भरून जाते. अंतर्यामीच्या या स्थितीला सम्यक समाधी असे म्हणता येईल. पंचशील, 5 तत्वांना पंचशील असे संबोधले जाते. पंचशील ही 5 नियमे आहेत, 5 गुण आहेत. सामान्य माणसाकरता आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, त्यापासून परावृत्त होण्यासाठी हे 5 गुण अत्यावश्यक आहेत. पाणातिपाता वेरमणी सिखापदम समाधियामी. याचा अर्थ मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. अदिन्नदाना वेरमणी सिखापदम समाधियामी. याचा अर्थ मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिखापदम समाधियामी. याचा अर्थ मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. मुसावादा वेरमणी सिखापदम समाधियामी. याचा अर्थ मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. सुरामेरय मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिखापदम समाधियामी. याचा अर्थ मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणाऱ्या इतर मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. वरील 5 हे गुण अतिशय महत्वाचे आहेत. व्यक्तीने मन आणि शरीरावर संयम ठेवून ही 5ही शीले आत्मसात केली तरच ती व्यक्ती शीलवंत बनते. तेव्हा हे अंगुलीमाल, तुझ्या उद्धाराची वेळ आता जवळ आली. कारण तू अंगुलीमाल नाहीस. तू आहेस सुंदर, सुकुमार, सुशील, सज्जन, धैर्यवान, चारित्र्यवान, निष्ठावान असा राजपुत्र. तुला आता तुझं रूप ओळखायलाच लागेल. आणि जीवनाचं अंतिम सत्य गवसण्यासाठी तुला भिक्खू रूपात परावर्तित होऊन या मिथ्या जगाचा त्याग करून त्या परमदयाळू आणि उच्च शक्तीशी एकरूप व्हायला लागेल. तेव्हा हे अंगुलीमाल, नाही, अहिंसक, हिंसा सोडून शांततेच्या मार्गावर चालणारा हिंसक, आता बोधी मार्गाचा स्वीकार कर आणि अहिंसकच्या रूपानं बुद्ध धर्माचा स्वीकार करून मानवतेच्या परिवर्तनाचं सर्वोत्तम उदाहरण सर्वसामान्यांसमोर ठेव. आज अंगुलीमालचे निधन झाले आणि अहिंसक पुन्हा जन्माला आला. अहिंसक, आता शस्त्र सोड आणि शास्त्र जवळ कर. अहिंसक,